आईला लगा म्हणलं जरा का नाही जरा वारवशी जाऊन बसावं. हिथं बी एवढं येऊन बसलं या जायचं तर कुठं. कोण आहे? कोण आहे म्हणजे दिसत नाही का? कोण आहे? ए आपा दिन मुसकाडी तुला दिसत नाही का? अण्णा तुम्ही ती कळल की सगळं कळतं या. इकडे कशाला आलाय उन्हात तानात? इथे एक तर घामाच्या दहारा लागल्या त्या. लगा काम करून म्हणलं तुम्ही काय पेसून आणलाय? जावा तिकडे झोपू द्या आम्हाला. लगा काम करून म्हणलं शेतात ना आले म्हणलं जरा बसावं इथं वारवायची आहे जरा गार हवाय. हिथं बी एवढीच. अण्णा ह्या जगात 3-4 प्रकारची बिवडी आहेत. 4 प्रकारची बिवडी, 3 प्रकारची बिवडी आहे. कसली लय वेगवेगळ्या प्रकारची बिवडी आहे. कसली सांग बरं बघू. एक तर एकदम स्टँडर्ड दारू पिणार बिवडी. स्टँडर्ड. मग ती कसली असते? चिवास, ब्रिटिश स्कॉच, फ्रेंच स्कॉच, अमेरिकन स्कॉच, काय काय लय लय प्रकार आहे. त्या पिणारा दारूचा आणि प्रपंचावर काय एक फरक पडत. आला का कुठली तर दारूच की. अरे बाबा त्याने कमवून ठेवलेलं असते. ही दारू पिऊन 2-2 महिने जरी झोपली तरी काय फरक पडत नाही. त्यांच्या पोरा शिक्षणावर काय फरक पडत नाही. कशावर काय एक फरक पडत नाही. त्यामुळे हे पिले काय आणि नाही पिले काय. ह्याने दारू किती जर पिली तर ह्यांना पे एवढं कोण म्हणत नाही. ह्यांना काय म्हणतात माहिती आहे? ह्यांना ड्रिंकर म्हणतात. ड्रिंक केली म्हणतात. बरं ही झालं. आता दुसरा प्रकार जे RS पासून वर पेन राहते. नंबर 1 RS, पुन्हा ते गोवाजी, ब्लॅक डॉग, क्वाट असे लय प्रकार आहेत. ए कॉट लगा काय इज्जत आहे का तुला? लगा जिथं तुझं जाईल तिथं नाही पिऊन पडते. कॉट करते लगा. ह्यांच्या दारू पिण्याचा काय परिणाम होतो माहिती आहे का? ह्यांची पोरं शाळा शिकत नाहीत. 1 नंबरवाले 2 नंबरवाले का शिकत नाहीत माहिती आहे? त्यांना वाटतंय आपल्या आई बापानं मस्त पैसे कमवले तर आपणाला काय गरज नाही. त्यामुळं ती दारू पिली काय आणि नाही पिली काय प्रपंचावर आणि घरच्यावर काय फरक पडत नाही. एवढी का म्हणते माहिती आहे का? की आता तो घेतलं का सावलीला आहे आणि तो सावली. अरे घाम येतोय रे दारू पिऊन ना. मग दाखवून ठेव कोणा येत नाही. घाम येतोय रे. मला झाला रूम. बर जा तू म्हणलं मोठा शाना म्हणून अरे एवढे प्रकार तुझा यायला का याचा? 1 नंबर दारूवाली 2 नंबर दारूवाली पिली काय नाही पिली काय, काम केलं काय नाही केलं काय, काय फरक पडत नाही. 2 नंबर वाल्यावर थोडासा फरक पडतोय. ही जर दारू पिली तर सगळी घरची आर्थिक व्यवस्था ढासळून जाते. पण ही पट्टे असली पांढरी दारू पितोय ना, पांढरी दारू ह्याच्यानं समाजावर, प्रपंचावर, घरावर काही एक परिणाम होत नाही. देशावर परिणाम चांगला होतो. टॅक्स मिळतोय. ही दिवसातनं कमीत कमी 5-6 लाख क्वार्टर लागते. तराट पेजे तराट झोपते ते. त्या इंग्लिश 1 नंबर दारून 2 नंबर वाले आहेत ना, ह्यांच्यावर काय फरक पडत नाही. किती पाहिजे ते 1 क्वार्टर घेतले का 2-2 तास पेत बसले. दुकानदाराला सुद्धा परवडत नाही तसली गिराईक. दुकानदार म्हणजे असलंच पाहिजे. ही आला 5 मिनिट टाकला निघाला बघा. अहो ह्याचं कसं होतं माहितीये का? ही 2 वर्षात मरतय ती 10 वर्षानं मरतय. एवढंच फरक आहे. अण्णा तू एक 10 रुपयात नाही म्हणून तुला एक अशी डेअरी आल्या. डेअरी आम्हाला नको आहे. डेअरी तसली साठवून ठेवून जाताना नेताना पुन्हा खांदकरी म्हणते एवढं बसणार ह्याला कवा नाही पेटवायला. ए बेवड्या एवढं कसं कळतंय तुला? आमचं असं वजन काय म्हणते हा हे चांगला आहे माहिती एवढे आनंद आहे म्हणते. आता एखाद्या ओढत नेल्यावर वरात कशी द्यायची? माझी 2 पोरं आहे. ती मला वरच का बोलायची खांद्यावर नेणार. एक तुला तू शिळे देतोय गावात ना एखाद्याला ती म्हणणार आहे ही मला शिळे देतो ह्याला ओढतच नेऊया असं म्हटल्यावर बघा ना ही दारू प्याणार ना. ही दारू ही देशी दारू. ह्याचा कोणाला समाजात त्रास आहे का? मागितलं तर किती पैसे मागते? 10 रुपये 20 रुपये 30 रुपये. अरे एक पेलं का नाही एक दिवस सगळ्या का ना गावाला त्रास. नाही ना गावाला त्रास असू दे काय एखाद्या शिवाय देत. पण काय पैशाचा त्रास आहे? कोणाला काय म्हणते? काय नाही म्हणत. आता सगळ्यात महत्वाचं अजून काय माहिती आहे का? ह्या दारू ही दारू पिणारा माणूस बरं का कधी कोणाच्या वाळ्या पाल्यावर पाहिजे फक्त शिवाय देतोय. नाही हे टाकले सुधीतच येत नाही 2 तास. मग ती सुधीच नसते ज्याला ज्याला शिवाय देत बसतोय. आता घरची माणसं ह्या ही जे सेवन करणार आहेत यांच्या घरची माणसं
काय करतात माहिती आहे? हा काय करते माहिती आहे? ही आला काय, पेला काय, मेला काय, घात पडला काय, गटरात लोळला काय त्यांना त्याचं देणं घेणं नाही. का असतंय देणं घेणं? तू लय का नाही बाकड कथा सांगायला लागला रे तू लागा पेते जण मला सांगायला लागला रे तू एवढं. आणि ह्या दारूचा अजून एक फायदा आहे. हा, बरा फायदा झाला. फायदा एक सांगू का? हा ही दारू जे जे पालक पेते वडील पेतात त्यांची पोरं चांगल्या नोकरीच्या होत्या लागतील, सरकारी नोकरी लागतील, IAS IPS हे सगळे असले होते. का म्हणून विचार नाही का? विचार की मला का 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 म्हणून का विचार का की. का दिनमुसकाळीत का म्हणलो की तर त्यांच्या घरात कायच नसतंय, चोरायला काय नसतंय, खायला काय नसतंय. मग ती पोरं म्हणते ते बापासारखं असं बोंबलत फिरण्यापेक्षा दारू पिऊन बसण्यापेक्षा चला आपण अभ्यास करूया म्हणून अभ्यास करते ते आणि चांगली नोकरी मिळते, चांगला जॉब मिळते. आणि तुमच्यासारखी वरच्या लेवलची दारू पेंड आहे त्यांची पोरं काय म्हणते माहिती आहे? काय म्हणते माहिती आहे? आमच्या बापाने मस्त कमवून ठेवले, माझा बाप रोज 5,000 उधळलं तरी संपत नाही, त्यामुळे ते अभ्यासच करत नाही. त्यांची पोरं अशीच बोंबलत फिरतात. काय रे डोकं खायला मी उगत आलो इथं लागा मी म्हणतो जरा नाही सावली नेऊन बजाव पण हे काढून मुसकाळ